अत्यंत आनंदाची बाब आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा या विचारधारा विभागाने संत शिवालाल महाराज यांची जयंती समारोह या ठिकाणी साजरा करण्याचा मोठा धाडस केला आहे. त्याचबरोबर त्याच्यावर एक तुम्ही व्याख्यान म्हणता तोही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने जेव्हा हे कार्यक्रम सुरुवात केली, प्रत्येक ऑफिसला त्यांनी जबरदस्ती केली की तुम्ही हे महामानवांची जयंती साजरी करा. त्या ठिकाणी 4 लोक येतात, हारफुल टाकतात, चालले जातात. कुठे फोटो नसेल तर फोटो इकडून मिळवतात, निघून जातात. परंतु या ठिकाणी आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आदरणीय विभाग प्रमुख डॉक्टर अविनाश फुलझेले सर यांनी मागील वर्षीच मला सांगितलं होतं, सर तुम्हाला यावर बोलायचं आहे आणि हा कार्यक्रम आपण आपल्या विभागात करतो आहे. मला अत्यंत आनंद वाटला, कारण मी खूप ठिकाणी बघतोय जातीपुरतं सीमित असलेला हा संत शिवालाल महाराजांची जयंती फक्त बंजारा जातीतील लोक करतात, परंतु इतर मध्ये तो काही दिसत नाही आणि विभागामध्ये सुद्धा दिसत नाही. परंतु यावेळेस या विभागात आपण ह्या संत शिवालाल महाराजांची जयंती साजरी करतो, म्हणून आदरणीय या विभाग प्रमुखाला मी तहेदिलाने आभार व्यक्त करतोय. मित्र हो, हे जे बंजारा संत शिवालाल महाराज आहेत, बंजारांची हिस्ट्री तुम्हाला माहित आहे. बंजारा हा भटकंती करणारा जमात आणि भटकंती करणाऱ्या जमातीचं कोणतेही अस्तित्व नसतं. काही या ठिकाणी, काही त्या ठिकाणी, काही त्या ठिकाणी सातत्याने ती चालतच राहतं. अशा भटकंती करणाऱ्या समाजांमध्ये एखादा विद्वत्त रत्न निर्माण जन्माला यावं आणि त्या विद्वत्त रत्नांची जयंती आज लोकांमध्ये साजरी व्हावं ही विशेष बाब आहे. कारण बंजारा समाजामध्ये काही आता शिक्षणाचा तर अभावच आहे आणि त्या काळी जेव्हा त्यांचा जन्म झाला 15 फेब्रुवारी 1739 मध्ये आज त्यांची 287वी जयंती आपण साजरी करतोय. त्यावेळेस हा समाज पूर्ण अंधार कोठडीत असलेला आणि बंजारा समाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता. जाताना तो लदेनीला जायचा. लदेनी याचा अर्थ असा, एका ठिकाणाहून सामान दुसऱ्या ठिकाणी नेणे, याला म्हणतात लदेनी. आणि लदेनी येताना त्यामध्ये जी सामान असायचं, खाण्याचं खाद्य किंवा जी लढाई लढायची त्यांना पुरवणारा रसद, हे बंजारा लोक करायची. आणि बंजारा लोक करायचे म्हणजे कारण की त्यावेळेस घनदाट जंगल होता आणि घनदाट जंगलातून मार्ग काढणे हे इतरांना शक्य नव्हतं. कारण बंजारा हे जंगलाशी संबंधित आहे आणि जंगलातील प्रत्येक मार्ग यांना माहीत आहे. इतिहासाच्या नोंदीमध्ये लभान मार्ग हा शब्द तुम्ही पाहिला असेल. कारण मुळात बंजारा ही शब्द थोडीशी एक हिंदू जसा शब्द काही लोकांना दिल्यामुळे जशी शिडी आहे, तसा तो बंजारा शब्द सुद्धा माझ्या म्हणजे संशोधनामध्ये आला की हा सुद्धा एक प्रकारची त्या समाजाला दिलेली शिवीच आहे. मुळात हा समाज लभान आहे आणि या समाजाला, या जातीला प्रत्येक भारतामध्ये विखरलेला आहे. भारतातून हा विदेशात गेलाय. विदेशामध्ये याला रोमा बंजारा म्हणून ओळखल्या जातात आणि भारतामध्ये आता एकच बंजारा आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने याला ओळखल्या जातो. महाराष्ट्रामध्ये आम्ही बंजारा असतात, कर्नाटकमध्ये याला सुकाळी म्हणतात, याच्यामध्ये लबानी म्हणतात, काही ठिकाणी लंबाडी म्हणतात, काही ठिकाणी नायकडा म्हणतात, काही ठिकाणी गोरला म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे 27-28 ज्या वेगवेगळ्या नावं आहेत, हे नावं या जातीला दिली आहेत. त्याचबरोबर जातीचं एवढे संपलं का, ही कर्नाटकमध्ये एससी मध्ये येतं. असे 7 राज्य त्यामध्ये बंजारा एससी मध्ये आहे आणि तेलंगणामध्ये, झारखंडमध्ये, काही राज्यांमध्ये 7 राज्यांमध्ये तो एसटी मध्ये आहे. बाकी राज्यामध्ये ओबीसी आहे, काही ठिकाणी तो ओपन आहे. हा एकच जाती जमातीचा मनुष्य, कारण याची बोली एकच आहे, याची बोली भाषा एकच आहे, याचा पेराव पण एकच आहे. तुम्ही लबान लोक फिरताना बघितलं असेल, त्यांचा जो ड्रेस पेनावा आहे तो पेरावा प्रत्येक भारतामधील लोकांना तो तसाच आहे. म्हणजे भारतभर असलेल्या बंजाराची बोली भाषा एकच आहे. अशा बोली भाषा असलेला समाज अशिक्षित असल्यामुळे, कोणतं स्थायित्व नसल्यामुळे आपल्याला आपली जी काही भूमिका आहे, जी काही आपल्याला मिळणार आहे, ते सर्व त्यांनी वाटून गेलं. अशा समाज व्यवस्थेमध्ये एक बंजारा संत निर्माण झाला. ही समाज व्यवस्था असताना बंजारांची काय होती की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मान द्यायचं. या ठिकाणी भारतात ब्रिटिश गव्हर्नमेंट आलं आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट आल्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं, करण्याचा जो साधन होता तो साधन बंद झाला
हळूहळू बंजारांची कामं कमी होत गेली आणि काम कमी होत असल्यामुळे ते लोक वाम मार्गी लागले. म्हणून त्यांना गुन्हेगारी जमात म्हणून ही नोंदल्या जातात. गुन्हेगारी जमात ही 1871 मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं, कारण हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, म्हणजे हिची माहिती तिथे नेतात, तिची माहिती इथे नेतात. आणि ह्या लोकांना माहिती दिल्यामुळे भारतामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला हे लोक मदत करतात. म्हणून या लोकांवर आपण निगराणी ठेवायची. म्हणून बंजाराचा जो तांडाचा तांडावर त्याची निगराणी असायची. आणि ते निगराणी असल्यामुळे कशी निगराणी असायची की तांडा जर एका ठिकाणी आला तर त्या तांड्यातील सर्व लोकांना त्या पोलीस स्टेशनला यावं लागत होतं. पोलीस स्टेशन मध्ये सर्व नोंदी करावं लागत होते. किती लोक आहेत, कोणकोणते सामान आहेत, कोणकोणते गुन्हेढोर आहेत तुमच्याकडे, ते त्यांना तिथे सांगावं लागत होतं. कधी 2 वेळा, कधी 3 वेळा, कधी 4 वेळा, अशा प्रकारची जसा जसा तांडा गेला तसा तसा त्यांना अशा प्रकारचं तिथे ही त्रास होता. असा त्रास असल्यामुळे काय झालं की काही ठिकाणी तांडे स्थायी झाले. आज बंजारा तांडा आपण पाहतो की गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा असेल, त्याला जोड जनावरांना पाणी मिळतो आणि चारा मिळतो, अशा ठिकाणी त्या जनावरांची त्यांनी व्यवस्था केली. अशा ठिकाणी ते लोक आपला वसाहत करायचे. हा वसाहत करण्यामागचा मूळचा हेतू असा झाला की ब्रिटिश गव्हर्नमेंटचा जो त्रास होता त्या त्रासामुळे आज बंजारा एका ठिकाणी स्थायिक झाला नाही, तर हा गाड्याकडे घेऊन वर्षोनवर्षी फिरतच राहिला असता. त्या ब्रिटिश सरकारचं एवढी मोठी मेहरबानी या बंजारा लोकांवर की त्यामुळे तो त्या ठिकाणी काही प्रमाणात स्थायी झाला तरी परंतु त्याच्यावर जो लाभलेला ठप्पा होता तो ठप्पा असा होता की ही गुन्हेगारी जमात आहे. आजही काही घटना घडल्यानंतर आपण गावातली पारधी असेल तर पारधीला चोरी करणारा पोलीस त्यांच्याच घरी डायरेक्ट चालला जातो. काही चोरी झाली असेल तर यांच्याचकडे चोरी झाली, कारण यांनी चोरी केली असेल. पारधी सुद्धा आमच्या भटक्यांमध्ये येतो. पारधी, गवारी, गोरी, वंगारी, बेगारी अशा खूप आमच्या जातीचे नाव आहेत. आणि अशा स्थितीमध्ये असलेला हा बंजारा समाज त्याच अवस्थेत फिरत राहायचा. या बंजारा समाजाला जी विमुक्त जातीचा रखाना असतो, विजयएंटी हा जो नेहमी असतो, त्या विजयएंटी मध्ये विमुक्त जाती म्हणून या बंजाराला ओळखलं जातं. अशा स्थितीमध्ये असलेल्या बंजारा समाजामध्ये एक प्रगल्भ विचारधारेचा व्यक्ती जन्माला येतो आणि तो व्यक्ती बंजारा समाजातील लोकांना हा जो विवाह असतो, ज्या कालखंडामध्ये बंजारांचा उदरनिर्वाह करण्याचं साधन केलं आणि ती साधन केल्यामुळे लोकांमध्ये काय झालं की लोक वाममार्गी गेले म्हणजे डाका पाडायचे, चोरी करायची, गुन्हेगारी करायचे. अशा स्थितीमध्ये तो संत सेवालाल महाराज त्यांना बंजारा बोलीत सांगायचं, ते कोणत्या प्रकारे स्वाभिमानी समाजातील लोक आहात, तुम्ही स्वतःला स्वाभिमान मानणारे आहात. जर तुम्ही चोरी चपारी केली आणि चोरी चपारीचा ठप्पा तुमच्यावर लागला, करिय चोरी खाय कोरी हाते माई हात कडी, चोरी केल्यानंतर तुम्हाला त्याचे दंडे पडतील, तुम्हाला हातकडी लावतील आणि हातकडी लावून तुम्हाला गावात फिरवल्या जातील. आणि फिरवल्या झाल्यानंतर लोकांमध्ये हा एक संदेश जाईल, हे चोरी चपारीचे लोक आहेत, तुमच्या कुटुंबामधील जी मुलं बाळ आहेत त्यांच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होईल. अशा प्रकारे संत सेवालाल महाराजांनी भजन रूपाने या लोकांना त्या गोष्टी सांगायच्या. त्या लोकांना सांगत असताना म्हणजे गीत आहे, भजन आहे, त्यांच्या साखी आहे, साक्तर आहे, त्यांच्या आजही महिलाची गाणी गातात, हे गातात ते बंजारा लेखा तारा घुमा भारत सारा हा गौवा समाज आहे. पण अशातील तो समाज व्यवस्थेतील संत सेवालाल महाराजांनी उपदेशात पण सांगितलं की अशा वाईट गोष्टी केल्या तर त्याचा तुमच्यावर परिणाम होतो, हाच परिणाम भविष्यात तुमच्या मुलावर होतील. हे सर्व गोष्टी त्यांनी त्या आपल्या याच्यात सांगितलं. संत सेवालाल महाराजांनी त्याचबरोबर काय सांगितलं की बंजारा समाजामध्ये अशी ख्याती आहे, कोणती गोष्ट घटना घडली तर देवाला काहीतरी द्यावं लागतं आणि देवाला दिल्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही. आता देवीला बकरा कापल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही ही भावना असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात, लग्नात बी बकरा, कोणी माहिती पण बकरा, बाळ जन्माला आला तरी बकरा, आणि बकरा असेल तर त्याला दारूची सांगत. म्हणजे दारू आणि बकरा हे प्रत्येक आमच्या लग्नांमध्ये, आमच्या आई वडिलांची जे लग्न झाली त्या सर्व लग्नांमध्ये लग्नाच्या कार्यक्रमामध्ये दारू आणि मटण हे त्याचा प्रमुख पाहुणा असायचा, प्रमुख त्यामधला खाद्य असायचा आणि तो व्हायचा. अशा स्थितीमध्ये जन्माला आलेला हा एक प्रगल्भ व्यक्तिमत्व हा मांस खात नव्हता, शुद्ध शाकाहारी होता. आणि शुद्ध शाकाहारी असल्यामुळे त्या लोकांना तो त्यातून सांगायचा की ज्या देवीला मी भजतो आहे, ज्या देवीचा मी भक्त आहे, ती देवी कशा प्रकारे तुम्हाला ह्या बाळाला एखाद्या जीवाला मागू शकते. त्यामुळे त्याला बंजारा बोलीत सांगायचा, जीव जिंगाणी सायवेस किडी मुंगी सायवेस कुटा मुंगरी सायवेस. जीव जिंगाणी सायवेस, या जीवजंतू जेवढ्या काही जन्माला आले असते त्या सर्व जीवजंतूवर तो तुझी कृपा मेहरबानी राहू दे, असं त्या देवीला तो म्हणणारा पुरुष तो असा कसा म्हणू शकतो की तिला बळी द्या म्हणून. जर तुम्हाला बळी देण्यासाठी तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता, परंतु त्या देवीच्या नावाने, त्या देवाच्या नावाने बळी देऊन तुम्ही कोणाचाही हत्या करता, वाम मार्गी लागता. जीव जिंगाणी सायवेस किडी मुंगी सायवेस कुटा मुंगरी सायवेस, पापी चंडाळे दूर रकाडे सकड कोल हजार कोष्टाळे.
जर तुम्ही त्या देवीची आराधना, देवी म्हणजे ममत्व. आता आमच्यामध्ये देवीची कशी कल्पना आली? आज आमच्यामध्ये जगदंबा देवी, मर्यामा देवी. मर्यामा हा शब्द नाहीये. मर्यामा हा शब्द म्हणजे मरिमा आहे. मरिमा या शब्दाचा अर्थ काय झाला की बंजारांमध्ये प्रत्येक नावामध्ये आई मातृत्व हा निसर्गपूजक आहे, हा मातृपूजक आहे, हा पितृपूजक आहे आणि निसर्गाला पूजत असल्यामुळे त्याचे दैवत हे मातृपूजक आहे. म्हणून प्रत्येक बंजाराच्या पाठीमागे नावामागे आई लागते. या म्हणजे आई. आमच्यामध्ये या शब्द म्हणजे आई. आता माझं नाव रमेश आहे, मला रमिया म्हणतात. रमिया, चंदिया, सुबिया, विजया, गपिया म्हणजे प्रत्येक नावाच्या पाठीमागे या हा शब्द येतो. या हा शब्द येण्यामागचा असा की तुम्हाला जे करायचं असेल ती तुमची आई तुमचं संगोपन करते. म्हणजे स्त्रीत्वाला म्हणजे महिलेला सुद्धा त्यांनी या समाज संस्कृतीमध्ये त्यांना उच्च कोटीचा दर्जा दिलेला आहे. आणि ह्या आईच्यामुळे तुम्हाला आई कशी सांगू शकते की मुलाचं तुम्ही बळी नाही देऊ शकत, म्हणजे बळी न देणारा. परंतु या समाजामध्ये अशी बंजाराचा आणि मटणाचा कुठेही संबंध नाही, बंजाराचा आणि दारूचा कुठेही संबंध नाही. मग हा संबंध आला कसा? हा संबंध असा आला की ज्यावेळेस ही बंजारा समाजाची जी लदनी लदत होती, लदत असताना ती लदनी त्यांची बंद झाली. चोरी चपातीचे यांच्यावर दरोडे हे खोराची अशा प्रकारची दंड व्हायला लागली. त्यामुळे यांना आपला जीव वाचवणं कठीण झालं. आणि अशा जीव वाचवत असताना खाण्यासाठी काही नाही. मग खाण्यासाठी काही नाही काय करावं? एखादी जनावर मेल्यानंतर जनावर सुद्धा ती जमिनीत गाडत होती. आता खाण्यासाठी काहीच नाही तर काही व्यक्ती सांगतात ह्या जनावरांपैकी आपण काही खाऊ. मग काही लोक त्या जनावर खाऊ देत नाही, कारण तो नायकी प्रथा होती. ती नायक म्हणायचं आपण ही निसर्गाची आहे, ते याला आपण कापू शकत नाही, आपण काही करू शकत नाही, ही निसर्गासाठी आहे. पण जरी लोकांचा तेव्हा दबाव आला आणि दबावातून हे लोक म्हणायला लागली की आपण काहीतरी या मुलांना वाचवण्यासाठी केलं पाहिजे. आता बकरा कापत असताना डायरेक्ट बकरा कापत नसतात, ते डायरेक्ट बकरा त्या देवी समोर उभं करतात आणि त्यांनी सांगितलं देवी जर याला मंजुरी देत असेल तर आपण कापू. मग त्या देवीला आपण आराधना करायची. तर बंजारा बोलीमध्ये आराधना करतात. जय जय सगुणा देवी, जय जय जगदंबा. जे काही त्या देवी असेल ते देवी त्या देवीला म्हणतात. तू देवीची जगदंबा देवी तारनामे जो प्रसाद किती कोण तू मंत्र कर. म्हणजे हा जो प्रसाद आहे, ती जो बकरा आहे तुझ्या नावाने मी सोडतोय. आणि त्या बकऱ्याला म्हणायचं घे बापू धडधडी, म्हणजे हाल. आता बकरा हालत त्याच्यावर पाणी टाकायचं, पाणी नंतर हालत त्याच्या कान्यात टाकायचं, म्हणजे कान्यात टाकून त्या बकऱ्याला झडती घालायला लावायची, म्हणजे बकरा देवीला मंजूर आहे, आता कापून टाका. म्हणजे हळूहळू करता करता ह्या बंजाराला मटण खायची सवय लागली. मटण खात असताना बंजारा मटण खात असताना साधी एका मटणाला तो 4 प्रकारे बनवतो. सुंदरी हे बंजारातलीच आहे. सुंदरी नाव आता आपण ऐकतो, आमच्या सळोई म्हणतात. सळोई शब्द म्हटलं की बंजारा कटकन समजतं. त्यानंतर बंगारा हुमरो, त्यानंतर फिकी रोटी म्हणजे फिकी बाटी. आणि या सर्व करण्यासाठी बंजारा महिला अशा हातावर पोळ्या करतात. विशेष म्हणजे इतर जातींपैकी थोडे कंपॅरेटिव्हली आहे, बंजारा समाजामध्ये हातावर पोळ्या करतात. एक एक पोळी ताव्यावर टाकताना 10, 12, 8, 12 पोळ्या त्या पायाच्यावर असतात आणि त्या पोळी ह्या मटणासोबत खातात. याला म्हणतात बंजारा बोलीमध्ये लापड बाटी. लापड म्हणजे पतली, बाटी म्हणजे त्या बाटी, म्हणून त्याला आपण पोळीला नाव बाटी देतात. अशा समाज स्थितीमध्ये असलेल्या समाजाला ही प्रथा दूर व्हावी, ह्या प्रथेमध्ये लोक दूर व्हावे म्हणून त्यावेळेस त्यांना सांगायचं. मग ह्या घटना घडत असताना काय झालं की या बंजारा समाज त्या स्थितीतून बाहेर पडायला तयारच नाही. म्हणून त्यावेळेस संत शिवालाल महाराज आपल्या बंजारा बोलीमध्ये त्यांना उपदेशात्मक करायचे. सणो सांभळो गोर भाई चोरी मत करजो कोई, लाजर काढो धर्मेरी मतलो जीव काढो मत लोई, गोरमाटी जतो तो मारियो बाजी मत करजो नशाबाजी, गोरमाटी जायो लांबी झाडी मत करजो लुची लपाडी, गोरमाटी जत मत मारियो बाजी मत करजो नशाबाजी. ज्या तथागत बुद्धाने जे पंचशील सांगितलं, जी 5 पारा सांगितलं, तेच 5 पारा संत शिवालाल महाराजांनी आपल्या बोलीमध्ये सांगितलं. आज माझं एक पुस्तक पण आहे, संत शिवालाल महाराजांचा जो पुस्तक आहे, या तथागत बुद्धाने जे पंचशील सांगितलं ते सुद्धा संत शिवालाल महाराजांनी सांगितलं. परंतु ते सांगताना त्यांनी त्या बोली सांगितलं आणि यांनी ह्या बोली सांगितलं. दोघांचा अर्थ असाच, जाणजो छाणजो पचस माणजो स्वतः दिलो स्वतः आपण जाऊ केली भजे पूजे वेळबत घालू. आपल्याकडे येईल पश्चिको या बघा नंतरच करा. बुद्धांनी असं म्हटलेलं नाही की मी म्हणतो म्हणून तुम्ही माझं ऐकून घ्या. त्यांनी म्हणतात कोणत्या व्यक्तीला कोणती गोष्ट तुम्हाला आधी जाणून घ्या, जाणून घेऊन जाणजो छाणजो पचत माणजो स्वतः दिलो स्वतः आपण जाऊ. जाणजो छाणजो म्हणजे जाणून घ्या, मानून घ्या, समजून घ्या. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर पुढे पाऊल टाका. अगदी बाबा स्वतः दिलो स्वतः आपण जाऊ केली भजे पूजे वेळबत घालो. तुमचा जो वेळ आहे ते अमूल्य वेळ आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःला जीवनाला परिवर्तन करायचं असेल तर तो तुमच्यासाठी खर्च करा. म्हणजे हा वेळ तुमच्यासाठी खर्च केला तुमचा विकास होईल. ह्या विकास होण्यासाठी जाणजो छाणजो पचत माणजो स्वतः दिलो स्वतः आपण जाऊ केली भजे पूजे वेळमत घालो. अशा स्थितीमध्ये बंजारा बोली सातत्याने बंजारा भजन रूपाने, लढी रूपाने, गीत रूपाने ते संत शिवालाल महाराज लोकांना सांगत राहायचे. त्याचबरोबर या स्थितीमध्ये असताना बंजारा समाजांचा जो 5 पंचशील सांगितलं आपल्याला, त्या पंचशिलांमध्ये जर तुम्ही पहिल्या शिलांचं जर तुम्ही पालन केला तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो
म्हणून आपण त्या बंजारा बोलीमध्ये सणो सांभळो गोर भाई चोरी मत करतो, इथे म्हणतो अदिनदाना वीरमणी शिका पदम समाधी आहे. संत शिवलाल महाराज लोकांना सांगायचे, जी वस्तू आपली नाही ती आपण का घ्यायचं? आपण मेहनत करणारे माणसं आहोत, जंगली माणसं आहोत, सातत्याने आपण सुदृढ माणसं आहोत. आपण कोणती गोष्ट आयती खात नाही, फुकटची खात नाही, आपण मेहनत करून घेणारी माणसं आहोत. म्हणून मेहनत करून घेणाऱ्या माणसाला ते सांगायचे की सणो सांभळो गोर भाई चोरी मत करतो, म्हणजे कोणत्याही प्रकारची चोरी चपाटी तुमच्या हातून होऊ नये, तुमच्या शिलावर तुमच्या चरित्रावर कोणत्याही प्रकारचा ठप्पा लागू नये. आणि तथागत बुद्धांनी ते सांगितलं, अतिमदाना वैरमणी शिका पदम समाधी आहे. जी वस्तू माझी नाही ती मी घेणारच नाही. जेव्हा तुमच्यामध्ये दान पारमिता वाढतं, जेव्हा तुमची देण्याची वृत्ती वाढतं, तेव्हा कधी तुम्ही कोणाचं कोणत्याही प्रकारची वस्तू घेणार नाही. मी तुमच्या मनामध्ये भ्रष्ट करण्याची वृत्ती येणार नाही. आपणहून कोणाला कोणती गोष्ट तुम्ही देऊ शकणार नाही. आज तुम्ही जे बकरे कापता, आज भ्रष्टाचार करतो, नीतीचा जो चाललेला आहे, अशा स्थितीमध्ये काय असायचं? बंजारा समाजामध्ये नायकी पद्धती असायचा. एका याचा मुख्य नायक असायचा. समजा मी नायक आहे तुमच्या याच्याकरता, हा नायक काय करायचा की प्रत्येक व्यवहार करत असताना चेहरा पाहून व्यवहार करायचा. हे माझ्या नात्यात आहे का, याला न्याय वेगळा द्यायचा, हा वेगळा आहे का, हा त्याला वेगळा न्याय द्यायचा. अशा प्रकारची स्थिती समाजामध्ये असल्यामुळे लोकांची ही चर्चा त्या शिवलाल महाराजांच्या कानावर गेली. तेव्हा त्यांनी सांगितलं, गोर गरिबेन दांडन खाय और सारी पिढी नरकेन जाय. म्हणजे जो नायक बसलेला आहे, नायकी करणारा, व्यवस्था करणारा आहे, ह्या नायकांनी जर रूढी परंपरांनी आपल्या लोकांना तसंच देत केलं तर याचा परिणाम काय होईल की ही नायकी एकल कोंडी होईल, एका साईडला जाणारी होईल. याला यातून काढायचं असेल तर आपण जी वारसा पद्धती होती ती दूर करायची. कारण त्याचा वडील भीमा नायक पैशावर थोडासा आमच्या बंजारांमध्ये जे लावा लष्कर जायचं त्यामध्ये थोडा तो श्रीमंत. आमच्याकडे जास्त गुरढोर असायची आणि अंगावर दागिने असायचे आणि गुरढोर दागिने हेच त्याची संपत्ती असते. कारण तो कुठे स्थायित्व नव्हताच. स्थायित्व नसल्याने त्याचं चालत राहणे, या अशा स्थायित्व नसलेल्या समाजांमध्ये त्या व्यक्तींना तो सांगायचा की जो काही समाजातले जे लोक मोठी लोक आहेत, जे व्यवस्थेवर बसलेली लोक आहेत, ते जर डिस्क्रिमिनेशन करत असेल, व्यवस्थेमध्ये जर आपलं पण आणत असेल, तर त्यांना त्या बंजारा बोली सांगायचा की गोर गरिबेन दांडन खाय सारी पिढीवरील नरकेम जाय. म्हणजे उपदेशात्मक असं सांगितलं त्यांनी की तुम्ही ज्या गोष्टी करत असताना विचारपूर्वक कार्य करावं, नाही तर त्याचा विपरीत परिणाम होतो. हा विपरीत परिणामातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनात बदल करायचा आहे. तुम्हाला बदल करण्यासाठी संत शिवलाल महाराजांनी ह्या लोकांना वेगवेगळ्या दिशेने नेऊन आणि प्रगल्भतेची विचारधारा दिली. आज जशा प्रकारे गाडगे महाराज अशिक्षित होते परंतु विचार प्रगल्भ होते, बाबासाहेब त्यांना मानायचे. अशाच प्रकारे संत शिवलाल महाराज अनाडी होते, अज्ञानी होते, शिक्षणाचं काही एवढं हे नव्हतं. परंतु लोकव्यवस्था पाहिल्यानंतर, लोकांमध्ये जीवन जगण्याची ही बाहेरची व्यवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लांबे तांडेर मलकेन मार गोरबंदा जाय, मार गोरबंदा करिय छंद घर घर नांदिय मुसळकन. तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये आहात त्या व्यवस्थेतून जोपर्यंत तुम्ही बाहेर पडणार नाही, तुम्ही नागरी संस्कृतीमध्ये जाणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही. तुम्हाला परिवर्तन करायचं असेल तर लोकांकडे जावं लागेल, लोक बघावं लागेल, लोकशिक्षण घ्यावं लागेल. आणि लोकशिक्षण घेण्यासाठी तुमची स्वतःची तयारी असणे आवश्यक आहे. लांबे तांडेर मलकेन मार गोरबंदा जाय, मार गोरबंदा करिय छंद घर घर नांदिय मुसळकन. त्यांनी सांगितलं की तुमच्या जीवनात परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला परिवर्तनासाठी परिवर्तनवादी लोकांच्या सानिध्यात राहावं लागेल. परिवर्तनवादी लोकांच्या सानिध्यात राहताना तुम्हाला घडवावं लागेल, करावं लागेल आणि त्यानुसार त्यांचे ज्ञान संकलित करून तुम्हाला बदलावं लागेल. जर तुम्ही एकलकोंडे राहाल तर तुमच्या जीवनामध्ये बदल होणार नाही. अशा बदल न होणाऱ्या स्थितीमध्ये शिवलाल महाराजांनी भजन रूपाने, गाणी रूपाने त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. संत शिवलाल महाराज हे बुद्ध अनुयायीच आहे. बुद्धांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या संत शिवलाल महाराजांनी सांगितलं. संत शिवलाल महाराज हे बुद्धाचे अनुयायी कशा प्रकारे आहे, त्यांनी बुद्ध विचाराला त्यांनी स्वतःहून, कारण जसं बंजारांचं आता जो आपण भिक्षुगण जातोय, फिरतोय, त्याप्रमाणे बंजारा समाज तपस्वी आणि भल्ली हे मोठ्या आपण जातक कथेमध्ये त्यांचे नाव ऐकले असेल. हा पहिला व्यापारी म्हणून बंजारा समाजाचा व्यापारी आहे. ह्या व्यापाऱ्यांनी तथागत बुद्धांचं जो पहिल्या वेळेस ज्यांनी तो फलाहार केला, ही बंजारा समाजामधली तपस्वी आणि भलिक असं नाव आपण ऐकतोय, इतिहासामध्ये नोंद आहे त्याची. या तपस्वी भलिकांच्या विचाराला प्रभावाला पुढे नेणारा हा संत शिवलाल महाराज. ह्या संत शिवलाल महाराजांनी त्या समाजातील लोकांना आता आपल्या बोलीमध्ये त्या स्थिती त्यांना सांगायचा की सतयुग शेरबाद कलियुग आहे, कलियुगम कलोड चालिय माईन बेटा भारी बिय. रपिया कठोर पाणी वग जाय, रपिया तेरचणा वग जाय, बाई उराज आहे, सोनेर सिंग गवा वग जाय, गौधरी चारो कोणी मला हडकाने ढेर पड जाय. आता हे बंजारा बोलीमध्ये येणारा जो काळ, येणारा जो भविष्य आहे, त्या भविष्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार, कशी घटना घडणार आहे, कारण तो दार्शनिक होता, दूरदृष्टता होता. भविष्यात घडणाऱ्या घटना त्याला कळायच्या असतात. म्हणून सांगितलं तुम्हाला की आपण कबीर किंवा आपले गाडगे बाबा हे शिकलेले नव्हते, पण विचारांनी प्रगल्भ होते का नाही, प्रज्ञावंत होते. प्रज्ञावंत आणि ज्ञानवंतांमध्ये दोन फरक आहे. ज्ञानवंत म्हणजे संकलित केलेली माहिती, प्रज्ञावंत म्हणजे उपजित माहिती. बाबासाहेब उपजत माहिती जी आहे, जसं विहिरीतलं पाणी काढलं तर परत 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 पाणी येतो
आणि बाबासाहेबांचा विचार जसा प्रगल्भतेचा विचार आहे तसं या संतांचा विचार प्रगल्भतेचा आहे. हे विचार कल्याणी विचार आहेत. सातत्य त्या विचारांमध्ये अ ब प कोणी करू शकत नाही, काना मात्रा कोणी मिटू शकत नाही, एवढी मोठी शक्ती त्या विचारांमध्ये आहे. हा अशा अवस्थेत असलेल्या बंजारा समाजाला दिशा देण्यासाठी, त्या अज्ञानी अनाडी समाजाला ही दिशा देण्यासाठी त्यांनी त्या समाजात केल्या गेलं. बंजारा समाजांमध्ये लग्न 6-6 महिने चालायचे. 6-6 महिने लग्न कसं असायचं की मुलगी मायरी जायची म्हणजे मामाकडे जायची आणि मुलगा सासऱ्याकडे यायचं. सासऱ्याकडे आल्यानंतर त्याची परीक्षा घ्यायची, हा खरोखर मुलीसाठी मुलगा वर योग्य आहेत का, त्याला कसं जीवन जगायचं ते शिकवलं जायचं. कारण भटकंती करणारा समाज आणि यांचे लग्न हा पौर्णिमेच्या दिवशी उजेडामध्ये व्हायचं. बंजारा समाजामध्ये मंगळसूत्र नसायचं, मोठे घोगरे असायचे, पाहाल असेल तुम्ही. आणि बंजारांची जास्तीत जास्त नाव हे बुद्धाशी संबंधित आहे. बुधा नायक, राम नायक, बुद्धा नायक, गोपी नायक, भिकरी नायक. माझ्या आईचं नाव भिकरी आहे. मला भिकरी आणि पुत्र, मी बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर जसं आपल्याकडे गौतमी पुत्र साक्य, तसं माझ्या आईचं नाव मी लावलं. मी 2006 बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तेव्हापासून माझ्या नावामध्ये बदल झाला. भिकरी याडी पुत्र रमेश भिया. भिकरी माझ्या आईचं नाव, याडी म्हणजे आई, बंजारा समाजाने याडी हा शब्द वापरतात. भिकरी याडीचा पुत्र रमेश भिया म्हणजे रमेश भाऊ. हा नाव कशासाठी घेतला, लोकांना माहित व्हावं की आपल्या बंजारातील कोणीतरी माणसाने धम्मदीक्षा घेतली आहे. कारण पूर्वीच्या काळी आपण बोलतच आहोत, जाती पंथी एक होतो रे, आजवरी भांडलो रीत कशी रे. एकमेकाचा दुजाभाव आपल्यामध्ये करून गेला, जातीच्या बंधनात आपल्याला बांधून टाकलं. परंतु आपले सर्व नावं, मॅक्झिमम नावं, बुद्धीबाई, बुधा नायक, गोपी नायक, जे महिलेची नावं सुद्धा जंगलाशी संबंधित आहे, बुद्धाच्या संबंधित आहे. म्हणजे सर्व जी विचारधारा जी आहे ती टोटली पूर्णतः ही बंजाराची बुद्धाशी संबंधित आहे. बुद्ध जीवन जगणारा हा समाज आणि याच्या समाज दोघांत सारखे तारतम्य आहे. कारण हा संपत्तीचा लोभ असलेला नाहीये. म्हणून त्यांनी त्या 5 पाऱ्यांमध्ये सांगितलं की 5 पारा जसं सेवालाल महाराज, जसं बुद्धांनी सांगितलं बुद्ध जीवन जगताना ह्या गोष्टी माणसाला गरजेच्या आहेत, तशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत. म्हणून आमच्या समाजांमध्ये, बंजारा समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि त्या अत्यंत प्रमाणामध्ये काही पुरुष शिकलेले आहेत, महिला तर खूपच दूर आहेत. आणि शिकलेली महिला असेल तरी त्या महिलेला वाटतं देवाची कडनी नारळात पाणी, हे सर्व काही मिळालं देवीच्याच कृपेने मिळालं, देवाच्याच कृपेने मिळालं. म्हणून अशा महिलांना तुमच्या सानिध्यात आणण्यासाठी तुमच्याकडे थोडी अपेक्षा करायची आहे. आता आपण या ठिकाणी, या निमित्ताने मला तुमच्याशी बोलायची संधी मिळतं की या ठिकाणी आपण ओबीसी लोकांनी सुद्धा या ठिकाणी या आपल्या विभागाला प्रवेश घ्यावा. यासाठी तुम्ही काय मदत करू शकता, प्रत्येकाने चंग बांधा की पुढच्या वर्षी मी 2 लोकांना आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेला प्रवेश घ्यायला मी स्वतःला मेहनत करेल. मी जाईल 4 लोकांकडे, 1 जाईल, 2 जाईल, अर्ध करेल. जेव्हा ते लोक इथं येतील तेव्हा त्यांना कळेल की या ठिकाणी विचार प्रगल्भता कशी आहे, विचाराला उजाळा देणारच मार्ग आहे. या ठिकाणी नवचैतन्य देणारा मार्ग आहे. देवाची कडनी नारळात पाणी नाही, कोणी येईल तुमचा भला करेल असं तुमच्या मनात येणार नाही. प्रत्यक्ष कृती करून तुम्हाला तुमचं जीवन घडवायचं आहे. जोपर्यंत हे लोक तुमच्या सानिध्यात येत नाही तोपर्यंत ह्या लोकांना तुम्ही काय कळत नाही. माणसाला भांडे घासल्याशी भांडे कळत नाही, कशी कचलाची पितळाची. माणसासोबत बसल्याशी माणूस कळत नाही, हा माणूस कसा आहे. म्हणून एक फॉर्म्युला आहे, फर्स्ट टू मीट इज टू नोन, टू बिकम ए टू अंडरस्टँड बिकम ए टू लव्ह बिकम ए ऑर्गनाइज. तुम्ही एकामेकाशी बोला, भेटत असली गोष्टी तर करा. आल्या गेल्याशिवाय कळणारच कसं कोण माणूस कसा आहे, कोणता विचार प्रगल्भतेचा हे विचार आपल्याला कळणारच नाही. या विचाराची प्रगल्भता वाढवण्यासाठी अशा या महामानवांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमच्या बंजारा समाजांमध्ये एक देवी आहे, त्या देवीला सुद्धा खूप बकरे कापतात. एवढे बकरे कापतात की दरवर्षी रामनवमीला पोहरा देवीमध्ये. आता माझी बायको शिकलेली, नोकरी लागली तरी नोकरी तिला त्या देवीमुळे लागली. त्या देवीची कृपा दृष्टी आहे. अशा प्रकारे जर देवी, अशा शिकलेली माणसं अशी करत असतील तर समाजाला काय दिशा देणार. माझा साडभाऊ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, त्याच्याकडे मोठा देवीचा मंदिर आहे आणि एक्झिक्युटिव्ह मंदिर मोठा बंगला आहे, पण ते सर्व कुणामुळे मिळालं, देवामुळे. आता शिकलेली माणसं, सुशिक्षित माणसं जर अशी असतील तर कसं कळेल. म्हणून शिकलेल्या माणसाच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. आणि शिकलेली माणसं कोणत्या विचारधारेची ते सुद्धा महत्वाचं आहे. पोहरा देवीला, ह्या देवीला हा मोठा बकरा कापला जातोय. यामध्ये की स्त्री जीवन कसं असतं आणि सुखी संसाराचा कानमंत्र किती महत्वाचा आहे. हा कानमंत्र जर पुस्तक घेतला, वाचला नाही, हा तथागत बुद्धांचा जो पंचशील आहे हेच 5 पारा आहेत. आपण हे 5 पाराला पंचशील सांगितलं तुम्हाला. सणो सांभळो गोरभाई, चोरी मत करजो कोई, लाजर काढो धर्मेली, मतलोजी काढो मतलोई. म्हणजे यामध्ये शिलांना त्यांनी महत्व दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे केरी वाते पर बिना सोचे समजे विश्वास मत करो, जाणतो छाणतो पचत मानतो. तुम्हाला कोणी भजो मत पुजो मत, कोणाला भजू नका पजू नका. तुमच्या जीवनामध्ये तुमचाच कल्याण करणार आहे. स्वतः दिवस स्वतःच म्हणतो, केनी भजे पूजे वेळ मत घालो, गोरसो गोर करो, गोरे संस्कृती जतन करो, गोर केसुला मूर जाहीर. तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाल, मोठ्या पदावर राहाल, मोठी गाडी घोडा बंगला येतील, परंतु तुम्ही ज्या जीवन संगतीमध्ये बदला ते करू नका. आज पाहिलेला जो बंजारा समाज सर्व देववादात गेला, ब्राह्मणी संस्कृती दडून गेला. काही लोक ज्या बाबासाहेबांच्या विचारधारेच्या असलेल्या कामात असताना सुद्धा त्या विचारधारेत असताना त्याला एक्सेप्टन्स नाही करत.
म्हणजे काही काही आंबेडकर थॉट कॉलेज, आंबेडकर कॉलेजमध्ये म्हणा, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या शाळा आहेत, कॉलेज आहेत, त्या ठिकाणी नोकरी करणारे शिक्षक, नोकरी करणारे प्राध्यापक किंचित बदल झालेला नाही. त्यांच्या डोक्यात देवाची करणी, नारळात पाणी, अशा मानसिकता असलेल्या समाज व्यवस्थेला आपल्याला बदलवायचं आहे. म्हणून या संतांचे विचार त्यांच्या बोलीत असो, भाषेत असो, तिथपर्यंत पोहोचवायचं आपलं काम आहे. ह्या पोहोचवण्यासाठी आपली नैतिक जबाबदारी आहे, कारण बाबासाहेबांना प्रबुद्ध भारत बनवायचं आहे. प्रबुद्ध भारत बनवत असताना या लोकांची सांगड घालणं गरजेचं आहे. माझ्या आईबद्दल सांगितलं तुम्हाला की माझ्या आईचा फोटो हे बंजारा स्त्रीचा फोटो पाहिला असेल, ही माझ्या आईचा फोटो आहे. माझ्या आईने सुद्धा धम्म दीक्षा घेतली 2016 मध्ये. जेव्हा मी 2006 ला दीक्षा घेतली आणि 2016 मध्ये माझ्या आईने दीक्षा घेतली आणि माझ्या घरामध्ये मी सांगितलं की हे जे आमच्या कुटुंबामध्ये जो बदल झाला ही बाबासाहेबांची आहे. बाबासाहेबांची सावली आमच्यावर पडली म्हणून आमचं घर, माझ्या घरामध्ये 10 लोक सरकारी नोकरी करतात. मी, माझी बायको, दुसरा हो त्याची बायको, तिसरा हो त्याची बायको. माझ्या आईला आम्ही 10 मुलं होतो, त्यापैकी 9 पोरं 1 बहीण आणि 9ही आम्ही जिवंत. म्हणजे माझ्यासारखे धष्टपुष्ट. आणि या लोकांवर या महामानवाची कृपा दृष्टी पडली. मी तुमच्या सानिध्यात आलो आणि सानिध्यात आल्यानंतर मी MSc करेपर्यंत मला बाबासाहेब काहीच माहित नव्हतं. MSc झाल्यानंतर मला नोकरी लागली. नोकरीनंतर मला माझ्या मित्रांनी बामशेटच्या कार्यक्रमाला नेलं आणि बामशेटच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मी तिथे ऐकलं बाबासाहेब नावाचा व्यक्तीचा विचार, त्यानंतर माझ्या जीवनात परिवर्तन झालं. आणि नंतर मी आंबेडकर, जसं मी MSW करत होतो सोडला आणि आंबेडकर थॉट केला. आंबेडकर थॉट 2004 मध्ये आणि 2004 मध्ये केल्यानंतर मी 2006 ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. स्वतः परिवर्तित झालो आणि मी सुद्धा चिवर घातलेला होता. चिवर घालून सुद्धा मी 1 महिना चिवर मध्ये राहिलो आणि तेव्हापासून 2016 पासून ओबीसी लोकांना धम्माकडे आणण्यासाठी मी ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. दरवर्षी 25 डिसेंबरला हे ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी आदरणीय सरांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एक संत शिवालाल महाराजांची बंजारा बोलीमध्ये खूप त्यांच्या गाथा आहे, कथा आहे. बोली संमत तुम्हाला समजणार नाही. कसं होईल की बामणाला दिली वसरी हळूहळू पाय बसरी, काही गोष्टी तुम्हाला समजत नसेल तर सरांनी ओळख घ्यावं. त्यामुळे मी विनंती करतो आणि मी हे जे 2-3 पुस्तकं आणलेले आहेत, मी आदरणीय सरांना ती पुस्तक भेट देऊ इच्छितो की सरांना बंजारा समाजातील माझ्या आईवर, संत शिवालाल महाराजांवर, विज्ञानवादी सामखियाडी यांचे हे पुस्तक सरांना मी भेट देऊ इच्छितो आणि माझ्या वाणीला विराम देतोय. साधू साधू. तसेच आदरणीय सर्व प्राध्यापकांना विनंती करतो, त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी पुस्तक आणलेलं आहे. त्यांना सुद्धा मी कार्यक्रम संपल्यानंतर पुस्तक घेतलेलं आहे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.